पुणे महानगरपालिका सिव्हिल सेक्शनसाठी किंवा सिव्हिल इंजिनियरसाठी सगळ्यात मोठी भरती प्रक्रिया चालू झालेली आहे। ह्या भरती प्रक्रियेमध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिल यांची भरती होणार आहे। ही ज्या लोकांनी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री केलेलं आहे त्यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी सुवर्ण संधी असणार आहे। ही घालवू नका, जरूर फॉर्म भरा, प्रिपरेशन करा आणि परीक्षेच्या तयारीला लागा। जागा किती आहेत तर 169 जागा आहेत। 169 जागा आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ॲप्लिकेशन भरायचं आहे। तर कुठल्या वेबसाईटवर भरायचं आहे? pmc.gov.in/b रिक्रुटमेंट या सेक्शनला जाऊन आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। प्रिपरेशन करताना आपल्यासोबत मॉक टेस्टसाठी exambabu.in या वेबसाईटला जरूर भेट द्या। आता ॲप्लिकेशन जे चालू झालेले आहेत ते 1 ऑक्टोबर 2025 पासून चालू झालेले आहेत आणि लास्ट डेट कधी असणार आहे ते 31 ऑक्टोबर 2025 असेल। या कालावधीमध्ये आपल्याला हे ॲप्लिकेशन्स भरायचे आहेत आणि ही ॲप्लिकेशन भरण्यासाठी आपल्याला 31 ऑक्टोबरची वाट बघायची नाही आहे। आपल्याला लवकरात लवकर त्वरित हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। सिव्हिल इंजिनियर्स आपण डिग्री किंवा डिप्लोमा असेल तर याच्यासारखी सुवर्ण संधी आपल्यासाठी परत येत नाही। त्यामुळे हा डू ऑर डाय अटेम्प्ट असाच समजायचा आहे। आपल्याला प्रिपरेशन करताना आपल्याला वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करायचा आहे। तो आपण परीक्षेचा पॅटर्न काय तो पुढे डिस्कस करू। आता यामध्ये इलिजिबिलिटी काय असणार आहे तर इंडियन सिटीजन, डिग्री किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असेल, तसेच वयोमर्यादा ओपनला 38ची असेल, तर रिझर्व कॅटेगरी असेल तर 43ची सवलत असेल 43पर्यंत। डिसेबिलिटी जर असेल आपल्याकडे तर 45 वर्षापर्यंतचं एज रिलॅक्सेशन असेल। आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ह्या प्रिपरेशन करताना मॉक टेस्ट जर आपण सॉल्व केल्या तर आपण ज्या ॲक्च्युअल परीक्षेला ज्या चुका करतात त्या आधी चुका होतात आणि त्यामुळे आपला स्कोर 10 to 20% सहज तेवढ्याच प्रिपरेशनवर वाढत असतो। त्यामुळे www.exambabu.in या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि तिथे आपले मॉक टेस्ट जरूर सॉल्व करा। यानंतर जर आपण सिलेक्शन प्रोसिजरचा विचार केला तर याच्यामध्ये एक ऑनलाईन एक्झाम असेल आणि ती ऑनलाईन एक्झाम कधी असेल याबाबत आपल्याला ती एक्झामची डेट असेल त्याच्या 7 दिवस आधी कळवण्यात येणार आहे। याच्यामध्ये कुठलाही इंटरव्ह्यूचा राऊंड नाही, म्हणजे एक आपण बोलू शकतो एक ट्रान्सपरंट भरती होण्याचं आपण जे बोलतो तशा प्रकारची एक ट्रान्सपरंट भरती होणार आहे। आता आपल्याला जर परीक्षेचा पॅटर्न बघायचं म्हटलं तर परीक्षेचा पॅटर्नची जी विभागणी झालेली आहे त्याच्यामध्ये एक मराठी विषय असेल, 12वीपर्यंतचा दर्जा असेल, त्याच्यामध्ये 15 क्वेश्चन्स असतील आणि मार्क किती असतील तर 30 मार्क असतील। इंग्लिश विषय असेल दुसरा, त्याच्यामध्ये 15 क्वेश्चन्स, मार्क 30। जनरल नॉलेज 15 क्वेश्चन्स, मार्क 30।